नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महा टी-ई-टी एक्झामिनेशन 2024 आपण बघतो की शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये आपल्याला एक्झामिनेशन होताना दिसून येईल आणि अशा वेळी एक्झामिनेशनला आपल्याला 2 महिन्याचा कालावधी आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता 2ही महिने राहिलेले नाही. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आपला पेपर आहे. सो येणाऱ्या 40 दिवसांमध्ये आपल्याला कशा पद्धतीने चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉजी म्हणजेच बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा जो महा टी-ई-टीसाठी 30 मार्कासाठी इथून आपल्याला प्रश्न येताना दिसून येणार आहे आणि या प्रश्नांना कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे हेच आपण आजच्या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आज आपण महा टी-ई-टी एक्झामिनेशनसाठी सी-डी-पी म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉजीवर आधारित अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न डिस्कस करणार आहोत. आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे एम-सी-क्यू प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये या प्रश्नांच्या माध्यमातून किंवा या प्रश्नांच्या धरूनच कन्सेप्टनुसार आपल्याला प्रश्न जे आहे 100% या एक्झामिनेशनमध्ये दिसून येणार आहे. सो स्टार्ट करूया सेशनला. ओके. विच ऑफ द फॉलोविंग स्टेटमेंट इज करेक्ट? खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ओके. सो ए आहे मुलांचा विकास हा सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून होतो. चिल्ड्रन डेव्हलपमेंट टेक प्लेस इन अ सोशिओ कल्चरल कॉन्टेक्स्ट. बी आहे बालपण हा एक कालावधी आहे जो 10 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागला जाऊ शकतो. ओके. So childhood is a period that can be divided into 10 distinct different stage. Okay. Uh, C आहे चिल्ड्रन थिंकिंग इज नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय सोशल इंटरॅक्शन. मुलांच्या विचारसरणीवर सामाजिक संवादांचा प्रभाव पडत नाही. आणि फोर्थ आहे मुलांचा विकास केवळ अनुवांशिकतेवर आधारित असतो. बरं, मला सांगा चिल्ड्रन डेव्हलपमेंट हे जेनेटिकच असतो का? है ना? काही आपण आत्मसात केलेले म्हणजे अर्जित गुण असतात की नाही? आता बघा, जर मानवाच्या विकासाचा जर आपण विचार केलेला, मानव विकास हे 2 प्रकारे आपल्याला पाहायला भेटतो. एक तर काही गुण आपल्याला प्राप्त झालेले असतात, ठीक आहे, अनुवांशिकतेने प्राप्त झालेले असतात असं आपण म्हणू शकतो. जे आपल्या आई-वडिलातून आपल्यामध्ये काय होत असतात, एक प्रकारे अनुवांशिकतेने हस्तांतरित होत असतात. ओके. सेकंडली असतात काही अर्जित गुण असतात. ठीक आहे. जे आपण अर्न म्हणजे पैसा नाही, आपण ते काय केलेले असतं आत्मसात केलेले असते. त्यामुळे मुलांचा विकास फक्त जेनेटिक आहे हे चुकीचं आहे. मुलांच्या विचारसरणीवर सामाजिक संवादाचा प्रभाव पडत नाही. आता मला सांगा सोशल इन्फ्लुअन्स किंवा तुम्ही जेव्हा एखादा व्हिडिओ यूट्यूबवर म्हणा किंवा कुठेही बघा कुणाचं प्रेरणादायी तुम्ही जर विचार ऐकलेले आहे समजा आणि त्या विचारातून नक्कीच तुमच्यावर काही ना काही अपेक्षित म्हणा किंवा अंशतः बदल झालेला असेल त्यामुळे हाही ऑप्शन कट होतो. बालपण हा एक कालावधी आहे जो 10 टप्प्यांमध्ये आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर मुलांचा विकास सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून होताना आपल्याला दिसून येतं आणि सामाजिक संस्कृतीचा सिद्धांत मी तुम्हाला वायगोस्की यांच्याद्वारे दिलेला हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं कशा प्रकारे डेव्हलपमेंट जे आहे एका बालकाचं ते कल्चर, लँग्वेज आणि सोशल इंटरॅक्शन कोरिलेटेड आहे म्हणून. सोबतच विद्यार्थी मित्रांनो महा टी-ई-टी एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर यासाठी पेपर 1, पेपर 2 दोनही पेपरचं कोर्स अवेलेबल आहे. ज्यामध्ये डेली लाईव्ह सेशन, संपूर्ण अभ्यासक्रमावर व्हिडिओ लेक्चर्स आहे, नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, सरावासाठी एम-सी-क्यूज आहे आणि महा टी-ई-टीच्या दोनही पेपर 1 आणि पेपर 2 याची फीज मात्र 3000 आहे. या कोर्सला जॉईन करण्यासाठी बघा हे नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि महा टी-ई-टीचा जर फक्त एकच कोर्स आपण जॉईन करीत आहात किंवा एकच पेपर जर आपण टार्गेट करीत आहात सो पर पेपर फीज आहे 2000 रुपये. नेक्स्ट आहे आनुवंशिकता पूर्वस्थिती पूर्वनिर्धारित पद्धतीने प्रकट होण्याच्या प्रक्रियेला म्हणतात. काय म्हणतात? आता बघा आम्ही ए अनुकूलन, बी आहे अधिगम, सी आहे सामाजिकरण
आणि 4 आहे परिपक्वता. ठीक आहे. सो अनुवांशिकता याविषयी सुद्धा आपल्याला हा जो आपला पर्टिक्युलर चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला विचारताना दिसून येतात. ठीक आहे. सो इथे प्रश्न काय आहे, अनुवांशिकता पूर्वस्थिती पूर्वनिर्धारित पद्धतीने प्रकट होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, अडॅप्शन तर म्हणत नाही, कारण अडॅप्शन विषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अधिग्रमण सोशलायझेशन म्हणजे सामाजिकरण आणि परिपक्वता. ठीक आहे. सो अनुवांशिकता पूर्वस्थिती हे परिमॅच्युरेशन आहे. ठीक आहे. काय आहे, परिपक्वता आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश हा सामाजिकरणाचा प्राथमिक घटक आहे आणि डॅश हा सामाजिकरणाचा द्वितीय घटक आहे. ठीक आहे. सामाजिकरणाविषयी आपल्याला विचारलेलं आहे. सामाजिकरण म्हणजे पहा, प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या स्टेज मधून आपण जातो. बालपण, पौगंडावस्था, यौवनावस्था, अडल्ट आहे ना, ह्या सगळ्या अवस्थेतून आपण जातो. सो सामाजिकरण म्हणजे जन्म आपलं होतो. ठीक आहे. जन्मानंतर आपण आई वडील यांना पाहतो, परिवाराला पाहतो. हे काय आहे, सामाजिकरण. याची सुरुवात कधीही लक्षात घ्या परिवाराकडून होतं. नंतर बालक कुठे जातो, शाळेत जातो. ठीक आहे. सो यातून तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. सामाजिकरणात सामाजिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी मूल्य संदर्भित ही एक प्रकारची प्रक्रिया आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. समाजामध्ये राहताना समाजाचं रीतिरिवाज आहे ना, त्याला आपण काय करत असतो, अवलंब करीत असतो. याला सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला इन्क्लूड असल्याचं दिसून येते. सो सामाजिकरणाची सुरुवात आपल्याला आपण आई वडील आपलं एक प्रकारे परिवार. ठीक आहे. सो ए आहे फॅमिली अँड स्कूल, बी आहे मीडिया अँड फॅमिली, सी आहे स्कूल मीडिया आणि फोर्थ आहे मीडिया अँड नेबरहुड. ठीक आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे परिवार आणि विद्यालय. कारण परिवार हा सामाजिकरणाचा प्राथमिक घटक आहे आणि विद्यालय हा सामाजिक म्हणजे शाळा जी आपली आहे, स्कूल कॉलेजेस, हे सेकंड आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. चला, नेक्स्ट आहे लॉरेन्स कोलबर्गच्या मते 7-8 वर्षांच्या मुलांमध्ये नैतिक निर्णय घेण्याचा आधार काय आहे. आता कोलबर्ग यांचे सुद्धा आपल्याला एक थेरी जे आहे ते दिसून येतं, जे नैतिक विकास, मॉरल डेव्हलपमेंट, मूल्य. ठीक आहे. मूल्य बघा इथे नैतिक ते विषय आपण बघत आहोत, मॉरल्स विषयी बघत आहोत. सो मॉरल्स हे आपण शिकू शकत नाही, हे आपण अवलंब करू शकतो. सो लॉरेन्स कोलनबर्गच्या थेरीचं नाव जरी कधी विचारण्यात आलं तर व्हॅल्यू म्हणजे नैतिकतेचा विकास किंवा मॉरल डेव्हलपमेंट नावाचं थेरी जे आहे त्यांनी दिलेलं आहे. ओके. सो यांच्याविषयी मी सांगते थोडा समोर, पण इथे आपण प्रश्नाकडे वळूया की लॉरेन्स कोलबर्गच्या मते 7-8 वर्षांच्या मुलांमध्ये नैतिक निर्णय घेण्याचा आधार काय आहे. ए सामाजिक सुव्यवस्था राखणे, बी आहे सामाजिक करार राखणे, सी आहे शिक्षा आणि आज्ञाधारकता आणि फोर्थ आहे सार्वभौमिक नैतिक सिद्धांत. चला, ठीक आहे. बर, ओके. सो कधीही लक्षात घ्या यांच्या थेरी विषयी जर आपण विचार केलेला. ठीक आहे. सो कोलबर्ग विषयी जर बोलायचं झालं, हे एक अमेरिकन मनोवैज्ञानिक आहे. ठीक आहे. यांनी नैतिक विकासाचा सिद्धांत दिलेला आहे, ज्याचे 3 स्तर आणि 6 अवस्थांमध्ये त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे. ठीक आहे. त्यांची जी पूर्व परंपरागत अवस्था आहे, या पूर्व परंपरागत अवस्थेमध्ये त्यांनी काय दिलं आहे, आज्ञाकारकता आणि पनिशमेंट सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं की पनिशमेंट अँड ऑबिडन्स म्हणजे त्याला काय म्हणू शकतो, आज्ञाधारकता आणि एक प्रकारचं दंड. ठीक आहे. सो सी. आता यामध्ये काय आपण बघतो तर यांचं थेरीच आहे मॉरल डेव्हलपमेंट, त्याचे 3 भाग आणि 6 अवस्था आहे. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळूया. जीन पियाजे यांचे विषय आहे. जीन पियाजेंचा सिद्धांतामध्ये सिरियलिटी कोणत्या संदर्भात वापरलेली आपल्याला दिसून येतं. ए आहे लांबी सारख्या एकाच परिणामावर आधारित वस्तूंची क्रमवारी लावणे, बी आहे इतरांच्या दृष्टिकोन घेण्याची
क्षमता कथा. सी आहे कथानकांप्रमाणे प्रमाणेच विचारांचे वर्णनात्मक स्वरूप. आणि फोर्थ आहे तुमची शाळा सारख्या स्थानांचं स्थानीय नकाशा करण्याची क्षमता. ठीक आहे. सो यापूर्वी सुद्धा आपण चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचा जो आपला महत्त्वपूर्ण भाग आहे, या भागामध्ये आपण अभ्यास केलेला आहे की कशा प्रकारे जीन पियाजे यांचं थेरी सुद्धा आपण अभ्यासलेली आहे. आणि यांनी आत्मक विकास जी आहे, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट संबंधित थेरी जी आहे ते दिलेली आहे. तर यांचं मते त्यांनी जे सिरियलिटी सांगितलेली आहे, त्यामध्ये आपण बघतो की लांबीसारख्या एकाच परिणामावर आधारित वस्तू क्रमवारी लावणे. ठीक आहे. सो यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळे अवस्था जी आहे ना, ते सुद्धा या अंतर्गत मी समजून सांगितलेलं आहे. ओके. देन आहे लेव वायगोस्की यांचं संज्ञानात्मक विकासांच्या सिद्धांतावर आधारित आहे. ए सामाजिक संरचना, बी आहे व्यवहारवाद, सी आहे मनो विश्लेषण, फोर्थ आहे सार्वभौमिकता. ओके. सो इथे लक्षात घ्या वायगोस्की. आता वायगोस्की यांचं आपण अभ्यास केलेला आहे. वायगोस्की यांनी जे आहे सामाजिक सांस्कृतिक विकास सिद्धांत आपल्याला दिलेला दिसून येतं. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे एका बालकांना म्हणजे जे शिकण्याची प्रक्रिया आहे एका बालकांची, त्याला प्रभावित करणारे 3 मुख्य कारक आहे. एक तर सामाजिक अंतरक्रिया, ज्याला सोशल इंटरॅक्शन म्हणतो. दुसरं संस्कृती आहे, ज्याला कल्चर. आणि तिसरी म्हणजे भाषा. सो ऑब्विसली लेव वायगोस्की यांचा जो सिद्धांत आहे सोशल संरचनांवर आधारित आहे, सामाजिक संरचनांवर आधारित आपल्याला दिसून येतं. ओके. नेक्स्ट आहे सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन इम्प्लीज दॅट ए आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी आरक्षण फक्त सरकारी शाळांमध्येच उपलब्ध करून द्यावे. दुसरा आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शाळांमध्ये शिक्षण दिले जावे. सी आहे सरकारी शाळांमध्ये फक्त इंग्रजी भाषा शिकवली पाहिजे. फोर्थ आहे पात्रता विचारात न घेता सर्व मुलांना दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे. आता बघा, सर्व समावेशक इन्क्लुझिव्ह यामध्ये सगळ्यांचा समावेश होतो. ठीक आहे. जसं नॉर्मल आपण स्टुडंट बघतो त्याचप्रमाणे सर्वसमावेशक शिक्षण जे आहे, या शिक्षणाअंतर्गत मग ते दिव्यांग असू द्या सगळे, ठीक आहे, अशा सगळ्याच व्यक्तींचं आपल्याला समावेश दिसून येतं. ठीक आहे. इन्क्लुझिव्ह एज्युकेशनच्या अंतर्गत. आता इन्क्लुझिव्ह एज्युकेशन हे एक प्रकारचं मुलांना काय करायचं आहे, एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे. आता हे एज्युकेशन जर आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे, तर यामध्ये सर्वांना समावेश करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो सर्व म्हणजे कोण, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणारे घटक असू द्या, दिव्यांग विद्यार्थी असू द्या, ठीक आहे, किंवा इतर विद्यार्थी. ठीक आहे. या विद्यार्थ्यांसोबतच जे इतर विद्यार्थी आहेत, डिसेबल आहे समजा, त्या सगळ्यांना इन्क्लूड करून घ्यायचं आहे. याचा अर्थ जर आपण सगळ्यांमध्ये विचार केलेलं, तर सगळ्यात योग्य आपल्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन विषयी काय दिसून येतं, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी आरक्षण हे सरकारी शाळांमध्येच उपलब्ध करून द्यावे. हे थोडं चुकीचं स्टेटमेंट आहे. फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणे म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण नाही. आणि सरकारी शाळांमध्ये फक्त इंग्रजी भाषा, फक्त ओन्ली इंग्लिशच आपण शिकवणार नाही, तर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे पात्रता विचारात न घेता सर्व मुलांना दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, सर्वसमावेशक शिक्षण आपण याला म्हणणार आहोत. नेक्स्ट आहे. ओके. सो नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अटींवर शाळांमध्ये जास्तीत जास्त भर द्यायला हवं. ए आहे पर्यावरणाशी संवाद साधून कौशल्य आणि ज्ञान प्राप्त करणे. बी आहे विषय लक्षात ठेवणे. सी आहे इतरांना निष्क्रिय अनुकरण करणे. फोर्थ आहे उत्तेजना प्रतिसाद संबंधांद्वारे वर्तमान स्थिती. आता मला सांगा, जर आपण शाळेत आहोत, ठीक आहे, आणि शाळांमध्ये जास्तीत जास्त आपण कशावर भर देणार, उत्तेजना, ठीक आहे,
प्रतिसाद संबंध वर्तनाची स्थिती आपण बिहेवियर रिस्पॉन्स बघणार आहोत का? फक्त बिहेवियरच आपण बघणार का? नाही. ठीक आहे. इतरांचं म्हणजे फॉर एक्झाम्पल हे एक शिक्षक आहे आणि हा शिक्षक काहीतरी कृती करीत आहे. आता करत आहे शिक्षक म्हणूनही आपण जसं ना तसं त्याला रिपीट करायचं विदाऊट एनी क्वेश्चनिंग किंवा विदाऊट एनी म्हणजे क्वेरी किंवा डाऊट ठीक आहे असं होत नाही. ठीक आहे. सो हे एक प्रकारचं काय म्हणू आपण निष्क्रिय स्वरूपाचं शिक्षण आहे असं आपण आपल्या लक्षात येतं है ना. देन आहे विषय लक्षात ठेवणे. फक्त तुम्ही सब्जेक्ट मेमोराईज कराल का? नाही. ठीक आहे. सो बाकी गोष्टी आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे. फक्त मेमोराईज आपल्याला करायचं नाही. त्यामुळे तीनही ऑप्शन आपले कट होतात. ठीक आहे. सो ए बघा पर्यावरणाशी संवाद साधून कौशल्य आणि ज्ञान प्राप्त करणे. ओके. यातून आपण बघू शकतो की आपल्याला जास्तीत जास्त या गोष्टींवर स्किल जे नॉलेज आहे, इंटरॅक्शन आहे. ठीक आहे. सो या गोष्टींवर आपल्याला फोकस करायचा आहे जेणेकरून एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणा ठीक आहे आपलं होऊ शकेल. त्यामुळे ए आपलं इथे योग्य उत्तर दिसून येतं. नेक्स्ट आहे शिक्षक या नात्याने तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता कशी वाढवू शकता? ए आहे तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीची भावना निर्माण करून. बी आहे समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून. सी आहे उपमा वापरण्यास प्रोत्साहन देऊन. आणि फोर्थ आपल्याला दिसून येतं की निष्क्रिय रोट शिक्षण पद्धतीचा वापरास प्रोत्साहन देऊ. आता मला तुम्ही टीचर आहे, तुम्ही शिक्षक आहे आणि डिसिजन मेकिंग टाइप हा प्रश्न आहे आणि 100% आपल्याला असे जे प्रश्न आहे एक्झामिनेशन मध्ये सुद्धा दिसून येणार आहे. सो शिक्षक या नात्याने आपल्या विद्यार्थ्यांना जर समस्या आहे तर आपण काय करणार? आपण त्यांना भीतीची भावना निर्माण करूया का? की तुम्ही असं करणार तर असं होणार किंबहुना हे त्यांच्या मनात एक प्रकारचं आपण पूर्णतः भीती निर्माण करून देऊ त्या गोष्टीविषयी जेणेकरून ते परत प्रश्नच विचारणार नाही. सो ॲज अ टीचर आपण असं करणार नाही. ठीक आहे. सो हा ऑप्शन स्किप करा. नेक्स्ट आहे समस्या सोडवण्यासाठी नवीन आता सांगा एका फिक्स वे ऑफ सॉल्विंग प्रॉब्लेम म्हणजे मला सांगा समस्या सोडवण्यासाठी एक नाविन्यपूर्ण पद्धत वापरणार तेव्हाच विद्यार्थ्यांची समस्या सुटणार असं होणार का? असं होऊ शकत नाही. ठीक आहे. चला. नंतर आपण बघतो निष्क्रिय म्हणजे एक प्रकारे रोट ठीक आहे पॅसिव्ह मेमोराईज जे मेथड्स आहे त्या पद्धतीचा आपण वापर करणार जेणेकरून विद्यार्थी समस्या सोडवू शकू तर असं नाही. इनकरेजिंग यूज ऑफ अनालायझिंग पहा त्यांना काय करायचं एखादी समस्या जी आहे त्या समस्या सोडवण्यासाठी किंवा काय आपण या पद्धतीमध्ये केलेला आहे हे समजून घेण्यासाठी म्हणजे अनालाइज करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं आहे. त्यामुळे आपलं योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक आपल्याला सी दिसून येतं. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते अर्थपूर्ण शिक्षण सुलभ करेल? ए वर्गात संदर्भ रहित शिक्षणाला प्रोत्साहन देणे. बी आहे विविध मार्गाने समस्येचा विचार करण्यास प्रोत्साहन करणे. सी आहे रॉट लर्निंग द्वारे शिकण्यास प्रोत्साहन करणे. आणि डी आहे शिक्षकांनी लिहिलेल्या उत्तराची ब्लॅक बोर्डवर ओके. ब्लॅक बोर्डवर काय करायचं आहे? कॉपी करणे. ठीक आहे. सो मला सांगा अर्थपूर्ण शिक्षण सुलभ करणे म्हणजे काय? वर्गात संदर्भासह शिक्षणाला म्हणजे आपण रेफरन्स देत चालणं आणि त्यांना सांगणं याला आपण शिक्षण म्हणू का? नाही. ठीक आहे. चल नेक्स्ट आहे कॉपी आपण हे वापरणार नाही की ब्लॅकबोर्डवर उत्तर आपण लिहून देत आहोत आणि तसंच विद्यार्थ्यांना कॉपी करून लिहायला आपण सांगत आहोत तर हाही एक नेगेटिव्ह आपल्याला स्टेटमेंट दिसून येतं. त्यांना रोट म्हणजे मेमरी म्हणजे एक आठवण जी आपण ठेवत असतो अशा पद्धतीने आपण त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करणार नाही. ठीक आहे. सो आपण काय करणार विविध मार्गाने समस्यांचा विचार करण्यात त्यांना प्रोत्साहित करू. ठीक आहे. सो एन्करेजिंग मल्टिपल वेज ऑफ वर्किंग ॲट द प्रॉब्लेम म्हणजे एखादी समस्या जर आपल्याला दिसून आलेली आहे तर एखाद्या समस्येविषयी विचार करण्याचं विभिन्न मार्ग आपण त्यांना देणार आहोत जेणेकरून ते आणखीन समस्या सोडवण्यासाठी एन्करेज होणार आहे. नेक्स्ट आहे जर विद्यार्थ्यांनी त्यांच्या कामाच्या यशांचे श्रेय अंतर्गत कारणांना दिले तर त्यांच्या डॅशची भीती निर्माण होईल. ए शार्प बी आहे गुस्सा सी आहे प्राईड आणि फोर्थ आहे उत्कंठा. और ओके
ठीक आहे. सो इथे लक्षात घ्या, जर विद्यार्थ्यांना त्यांच्या कामाचं काय द्यायचं आहे? श्रेय. ठीक आहे. सो त्यांच्या मनात काय लाज वाटणार का? शेम वाटेल त्यांना श्रेय जर आपण देत आहोत तर नाही. त्यांना राग येईल का? अँगर येणार का त्यांना? नाही. त्यांना काय होईल? प्राईड होईल. म्हणजे गर्व होईल. ठीक आहे. त्यांनी केलेल्या कामाविषयी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट आहे शिक्षणाच्या प्राथमिक ओके. शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर बहुसंवेदी दृष्टिकोनाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. कारण ए यामुळे शिक्षण अधिक प्रभावी होते. बी त्यामुळे काही मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याची संधी निर्माण होते. सी यामुळे शिक्षकांना अभ्यासाचा बराच वेळ वाचतो. आणि डी आहे त्यांमध्ये आज्ञाधारकतापणा निर्माण होते. आता बघा, शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर जर आपल्याला बहुसंवेदी दृष्टिकोन वापर करायचा आहे, तर बहुदृष्टिकोनाचा वापर केल्यामुळे शिक्षण अधिक इफेक्टिव्ह होईल. इट मेक्स लर्निंग मोर इफेक्टिव्ह. काय होणार आहे? आपलं लर्निंग इफेक्टिव्ह होईल. ठीक आहे, त्यामुळे ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता शिकण्याचा दृष्टिकोन सांगतो की विद्यार्थ्यांना ठोस प्रोत्साहन आणि बक्षिसे याद्वारे शिकण्यासाठी प्रेरित केले जाऊ शकते? ए मानवतावादी, बी आहे व्यवहारवादी, सी आहे संज्ञानात्मक आणि फोर्थ आहे सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन. काय म्हटलं आहे तर कोणत्या शिकण्याचा दृष्टिकोन ठोस प्रोत्साहन विद्यार्थ्यांना बक्षिसे वगैरे देतो? तर हे व्यवहारात्मक. ठीक आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर बी आपल्याला इथे दिसून येतं. ओके. सो विकासाच्या कोणत्या टप्प्यांवर मुले ओके विकासाच्या कोणत्या टप्प्यांवर मुले जे आहे काल्पनिक खेळात सक्रियपणे भाग घेतात? म्हणजे इमॅजिनेशन म्हणजे कुठे त्यांचं वाढताना आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो ॲट विच स्टेज ऑफ डेव्हलपमेंट डू चिल्ड्रन ॲक्टिव्हली एंगेज इन मेक बिलीव्ह प्ले? ए शैशवा अवस्था इन्फॅन्सी, बी प्रारंभिक बाल्यावस्था अर्ली चाइल्डहुड, सी आहे मध्य बाल्यावस्था म्हणजेच मिडल चाइल्डहुड आणि किशोरावस्था म्हणजे ॲडोल्सन. ओके. सो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो व्हेरी करेक्ट आन्सर आहे प्रारंभिक बाल्यावस्था. अर्ली चाइल्डहुड मध्ये विद्यार्थी जे आहे काल्पनिक खेळात सक्रियपणे भाग घेताना आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते मुलांच्या सामाजिकरणाच्या दुय्यम संस्था आहे? इथे प्राथमिक म्हणजे प्रायमरी आपल्याला विचारलेलं नाही आहे, दुय्यम विचारलं आहे. ए आहे परिवार, बी आहे मीडिया, सी आहे धार्मिक संस्था आणि फोर्थ आहे विद्यालय. लक्षात घ्या, जी आपली फॅमिली आहे, ठीक आहे, फॅमिली ही फर्स्ट आपल्याला दिसून येतं प्राथमिक संस्था आहे मुलांच्या सामाजिकरणाची. सो ए कुठे आहे तर ए इथे आहे, इथे आहे, इथे आहे. तीनही ऑप्शन ऑब्विसली काय होणार? कट होणार. राहतं काय? ऑप्शन सी. सो मुलांच्या सामाजिकरणाच्या दुय्यम संस्था मीडिया आहे, धार्मिक संस्था आहे, विद्यालय आहे. त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी इथे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो आय होप सगळ्यांना ह्या गोष्टी क्लिअर होत आहे. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा, सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट्स असेल तर नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू सो मच.